नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणनेवरती टॉप 50 प्रश्न बघणार आहोत, जे आधी इतर परीक्षांनासुद्धा विचारले गेलेले आहेत. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारतात पहिली जनगणना कधी झाली? तर याचे उत्तर आहे 1872 या वर्षी लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात. यानंतर दुसरा प्रश्न, नियमित जनगणनेची सुरुवात कधी झाली? 1881 लॉर्ड रिपन यांच्या काळात. 3 नंबरचा प्रश्न, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? 1951 या वर्षी. 4 नंबरचा प्रश्न, जनगणनेचे महान विभाजक वर्ष कोणते आहे? 1921. जनगणनेचे लघु विभाजक वर्ष कोणते आहे? 1951. 6 नंबरचा प्रश्न, जनगणना विषय कोणत्या यादीत आहे? संघसूची 7वी अनुसूचीमध्ये. यानंतर 7 नंबरचा प्रश्न, जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? दर 10 वर्षांनी. 8 नंबरचा प्रश्न, जनगणना संदर्भातील अनुच्छेद कोणता आहे? अनुच्छेद 246. 9 नंबरचा प्रश्न, जनसंख्या अभ्यासाला काय म्हणतात? तर याला म्हणतात जनांकिकी, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डेमोग्राफी. 10 नंबरचा प्रश्न, 2011ची जनगणना ही कोणत्या क्रमांकाची होती? 15वी. स्वतंत्र भारतातील 7 नंबरची. 11 नंबरचा प्रश्न, 2011 जनगणनेचे घोषवाक्य काय होते? आमची जनगणना आमचे भविष्य. 12 नंबरचा प्रश्न, 2011 जनगणनेचा शुभंकर कोण होता? प्रगणक शिक्षिका. 13 नंबर, भारताचे पहिले जनगणना आयुक्त कोण होते? W. प्लॉडेन. 14 नंबर, स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिले जनगणना आयुक्त कोण होते? म्हणजे स्वातंत्र्यानंतर R. A. गोपालस्वामी. 15 नंबरचा बघा, 2011 जनगणना आयुक्त कोण होते? C. चंद्रमौली. 16 नंबरचा प्रश्न, जातीनिहाय जनगणना प्रथम कधी झाली? 1931 या वर्षी. 17 नंबर प्रश्न, जागतिक जनसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? 11 जुलै. 18 नंबरचा प्रश्न, 2011 भारताची एकूण जनसंख्या किती होती? 121.08 कोटी. 19 नंबरचा प्रश्न, भारताचे जागतिक लोकसंख्येतील योगदान किती आहे? 17.5%. 20 नंबर, पुरुषांची लोकसंख्या किती होती? 62.32 कोटी, म्हणजे 51.47%. बघा, ज्या वर्षी 2011 पुरुष लोकसंख्या होती 62.32 आणि महिलांची लोकसंख्या होती 58.75 कोटी, म्हणजे 48.53%. आणि दशकीय लोकसंख्या वाढ दर किती होता? 17.7%. म्हणजे 2001 या वर्षी जनगणना झाली, त्यानंतर 2011 झाली. या 10 वर्षाच्या मध्ये 17.7% लोकसंख्या वाढीचा दर दिसून आलेला होता. यानंतर 23 नंबरचा प्रश्न, वार्षिक लोकसंख्या वाढ दर किती होता? 1.64%. 24 नंबरचा प्रश्न, एकूण साक्षरता दर किती होता? 73%. पुरुष साक्षरता दर किती होता? 80.9%. महिला साक्षरता दर किती होता? 64.6%. हे बघा, हे लक्षात घ्यायचे. 24, 25 आणि 26 नंबरचा प्रश्न, एकूण साक्षरता दर 73, पुरुष जर विचारला 80.9 आणि महिलांचा जर साक्षरता दर विचारला 64.6%. यानंतर 27 नंबरचा प्रश्न, लिंगानुपात किती होता? 943 महिला 1000 पुरुषांमागे. यानंतर 28 नंबरचा प्रश्न, 0 ते 6 वर्षातील शिशु लिंगानुपात किती होता? 919. जनघनता किती होती? 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. 30 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक लिंगानुपात असलेले राज्य कोणते? केरळ 1084. यानंतर 31 नंबरचा प्रश्न, कमी लिंगानुपात असलेले राज्य कोणते? हरियाणा 879. सर्वाधिक लिंगानुपात असलेले केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी. कमी लिंगानुपात असलेले केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव. सर्वाधिक जनघनता असलेले राज्य बिहार 1106 व्यक्ती चौरस किलोमीटर. यानंतर 35 नंबरचा प्रश्न, कमी जनघनता असलेले राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश. सर्वाधिक जनघनता असलेले केंद्रशासित प्रदेश दिल्ली. कमी जनघनता असलेले केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश.
19.88 कोटी. कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? सिक्कीम 6.11 लाख. सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली. कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. एकमेव राज्य जिथे लोकसंख्या घटली नागालँड. 43 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते? केरळ. कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते? याचे उत्तर आहे बिहार. 61.8% लोक फक्त साक्षर आहेत. यानंतर 45 नंबरचा प्रश्न, कमी महिला साक्षरता असलेले राज्य कोणते? बिहार 51.5. सर्वाधिक साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? दादरा नगर हवेली. यानंतर 48 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? ठाणे महाराष्ट्रामध्ये. आणि कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? दिबांग घाटी अरुणाचल प्रदेशामध्ये. यानंतर 50 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश. एकूण 75 जिल्हे आहेत 2011च्या माहितीनुसार किंवा जनगणनेनुसार. मित्रांनो, या ठिकाणी आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करून द्या आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग घेता येईल. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा नमस्कार स्वीकार करा.